प्लीज तू मोठी हो, नाहीतर आम्ही मोठे दिसायला लागलो थोड्या वर्षांनी. थोडं इंडो वेस्टर्न केलंय मी, कम्प्लीट वेस्टर्न नाही केलंय. सो काही नाही, माझ्या स्टायलिस्टचं नाव रुजुता देशमुख आहे. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा लवकरच तुमच्या भेटीला येतोय. रेड कार्पेटवर आत्ता आपण आहोत आणि जीवा नंदिनी आणि अर्थात मानिनी ताई आहेत. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि सगळे कमाल दिसत आहे कारण वेस्टर्न आउटफिटचं लुक आहे. सगळ्यात आधी मी स्टायलिंगबद्दलच विचारेन, अर्थात रेड कार्पेटचा इंटरव्ह्यू आहे. सो मृणाल, छान कम्फर्टेबल लुकमध्ये मला तू दिसतेस, तर तू काय सांगशील? तेच खूप कम्फर्टेबल वाटतंय. मरून कलरची आमची सगळ्यांची थीम होती, सो मरून सिल्वर असं जरा फ्लॅशी कलर्स आम्ही ॲड करून तो वेस्टर्न लुक करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आय होप तुम्हाला तो आवडेल. येस, पण मला काहीतरी वेगळी स्टायलिंग वाटते मृणाल, म्हणजे थोडं इंडो वेस्टर्न केलंय मी, कम्प्लीट वेस्टर्न नाही केलंय. येस, छान वाटतं. थँक्यू. विवेक, काय हे झालंय की मुलांना एक टिप, सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एकच कलर असतो, मग सगळ्या पोरी ज्या आहेत त्या छान कलर कॉम्बिनेशन करतात. सो काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? नाही, असं काही नाही. हा वेगळा आहे. पण खरं तर ह्या सगळ्याचं क्रेडिट मी 16 एथनिक पुणे यांना देईन. कारण त्यांनी खूप कमी दिवसात, कमी म्हणजे लिटरली 2 ते 3 दिवसात माझ्या साईजला सगळ्या फिटिंग्स वगैरे या सगळ्या गोष्टी मॅनेज करून त्यांनी इतकं छान स्टायलिंग केलं आहे. खरं तर मी खूप टेन्शनमध्ये होतो. मी अजिबात ट्रायल केलेली नाही. इथे आल्यावरती मी बघितलं आणि आता वेअर केलं आहे. सो इतक्या कट्टू, कारण आमचे शूटच गेले 15-20 दिवस, इतकं हेक्टिक शेड्यूल आहे आमचं आणि त्यामधून ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढणं आणि सगळ्यांचं एकत्र ते जमून येणं, ते कलर्स मॅच होणं, डिझायनर्स प्रत्येकाची वेगवेगळी असते. सो ह्या सगळ्यामधून पण प्रत्येकजण खूप छान दिसतोय आणि खरंच थँक्स टू 16 एथनिक पुणे की त्यांनी इतकं छान माझ्यासाठी कॉस्ट्युम डिझाईन केलं. रुजुताताई, कमालात, म्हणजे अजिबातच वाटत नाही की तुम्ही आई हा रोल प्ले करताय. इतक्या गोड दिसताय. काय सांगाल, कोणी केलं स्टायलिंग? अर्थात साजिरी इथे आहे, सो तिनेच मदत केली. नाही, काही नाही, तिला मी मदत करते. सो काही नाही, माझ्या स्टायलिस्टचं नाव रुजुता देशमुख आहे आणि आम्ही खूप जास्ती शूट करतोय. सध्या लग्न सोहळा चालू आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे डे नाईट शूट चालू आहे, त्यात कुठे काही करा. त्यामुळे असं गोळा करून मी माझं स्टायलिंग केलं आहे आणि थोडंसं कलर मॅच करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातल्या त्यात स्मार्ट दिसण्याचा प्रयत्न आहे. पण आम्ही दादा कुठे आहेत आणि ते त्यांना मिस करतोय आज आम्ही, ती एनर्जी मिस करतो. ॲक्च्युली आम्ही सगळे मिस करतोय. आज माझा परफॉर्मन्स आहे, त्याच्यातही मी त्याला मिस करणार आहे, कारण त्याला वेळ नाही आहे म्हणून तो परफॉर्म करत नाही आहे. त्यामुळे अर्थात त्याला मिस करतोय आम्ही. त्याचा प्रयोग आहे, त्यामुळे तो येऊ शकत नाही, नाहीतर तो आलाच असता. मला असं वाटतं विवेक, तुला ना एक थोडंसं कन्फ्युजन झालं असेल की बायकोला कॉम्प्लिमेंट द्यावी की आईला कॉम्प्लिमेंट द्यावी. इतक्या दोघी सुंदर दिसत आहेत. कोणालाच दिली नाही. हो, मी तो तर पडलोच स्वतःकडेच नाही. बघत बसला आरशात. नाही, खरंच सगळेच या दोघी असतील किंवा ज्ञानदा असेल, सगळ्यांनीच खूप छान, सगळेच खूप छान कॅरी करतात स्वतःला. कसं आहे, मला नेहमी असं वाटतं की कॉस्ट्युम्स काय आहेत त्यापेक्षा आपण त्यात किती कम्फर्टेबल आहोत आणि आपण किती छान त्यात वावरतोय यावरती तो कॉस्ट्युम आपल्यावरती खुलून दिसत असतो. आणि ह्या सगळ्यांनाच एकदम करेक्ट माहिती आहे की ते कसं कॅरी करायचं. त्यामुळे ते त्यांनी काही घातलं तर ते छानच दिसतं. आता मी तुला त्या पेचात टाकते की आता तुला दोघींना एक एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे, तर तू कशी, कोणाला काय कॉम्प्लिमेंट? नाही, बेसिकली आईला मी म्हणेल की प्लीज तू मोठी हो, नाहीतर आम्ही मोठे दिसायला लागलो थोड्या वर्षांनी. मग कोणाला बिलीव्ह करणं होणार नाही, अरे हा मुलगा होता. मोठी हो. आणि मृणाल खरं तर बेसिकली आता काल पण आमचा एक परफॉर्मन्स होता आणि ज्या अटायरमध्ये ती होती ना, त्यात ती खूप कम्प्लीट डिफरंट दिसत होती. म्हणजे प्रत्येक अटायरमध्ये तिचा लुक चेंज होतो, जे ॲज अन ॲक्टर खूप चांगली गोष्ट आहे. कारण तर होत नाही, काही काही लोकांचं असं होतं की काही घातलं तरी आपण सेम दिसतो. पण ॲज अन ॲक्टर ही खरंच खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे की प्रत्येक लुकमध्ये ती डिफरंट दिसते आणि छान दिसते. मृणाल, खरं तर सगळेजण कोणी त्यांच्या फॅमिलीला घेऊन येतात. आता अर्थात साजिरी आहे स्टार प्रवाहाची, त्याच्यामुळे प्रश्नच नाहीये. पण नुर्वीची एक झलक पाहण्यासाठी सगळेजण उत्सुक असतात. सो तिला रेड कार्पेट सोहळ्याला का नाही आणत तू? खूप इच्छा आहे माझी, पण खरं तर नुर्वी राहणार नाही, खूप गर्दी आहे आणि त्यामुळे ती रडणार. तिला सवय नाही अजून या सगळ्याची. सो एकदम आणण्यापेक्षा हळूहळू आम्ही तिला आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण माझ्या सासूबाई येत आहेत आणि माझ्या टीचर आहेत एक, त्या येणार आहेत. सो असं आहेत, माझ्याकडून काही 1-2 मेंबर आहेत. रुजुताताई, साजिरी आहे आणि आता घरी अर्थात आई मुलीचं नातं असतंच, पण आता इथे प्रोफेशनलीही तुम्ही भेटत असाल, एका वेगळ्या टीमचे ते वेगळ्या टीमचे. काय बोलणं सुरू होतं इथे आल्यानंतर? आज इथे आल्यावर सगळ्यात आधी आम्ही आज आमच्या दोघींचाही लाईव्ह परफॉर्मन्स आहे, वेगवेगळा.
तिचा वेगळा आहे, माझा वेगळा आहे, पण लाईव्ह परफॉर्मन्स आहे. त्यामुळे आज आम्ही सकाळपासून इथे आलो आहे. तर आम्हाला अशा ईस्ट वेस्टच्या व्हॅनिटीज दिल्या होत्या. त्यामुळे आल्यापासून मी ते स्ट्रगल केलं की प्लीज आम्हाला शेजारी द्या ना, आज आम्ही एकमेकींना वेळ देणार आहोत. मग मधलं दार उघडून आम्ही एकमेकींना वेळ दिलाय आज. त्यामुळे एकत्र गप्पा मारल्या. ती तयार होताना आई हे करू का, आई हे करू नको का वगैरे असं तिला करता आलंय. आणि मी रेडी झाल्यावर तिला विचारता आलंय. त्यामुळे हेच माझ्यासाठी छान आहे की दोघी इथे आहोत आणि आम्ही एकमेकींना वेळ दिलाय आज. आणि अशा ह्याच्यात हे खरं तर नशीब आहे की आम्ही आमच्या कामासाठी आलोय, एन्जॉय करायला आलोय आणि एकमेकींना वेळ देतोय. टचवूड. आणि माझ्या मते ऑनस्क्रीन ही आई प्रत्येकाला हवीच असते, ऑफस्क्रीन ही अशी आई सगळ्यांना हवीच आहे अर्थात. आणि इतकं गोड नातं आहे, असंच राहू दे. खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आता रेड कार्पेट सोहळा गाजवतच आहात, अवॉर्ड सोहळाही गाजवायचा आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट. नक्की नक्की. बेस्ट सिरियल अवॉर्ड गोज टू लग्नानंतर होईलच प्रेम. हे लवकरच ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच.